वसई विरार शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाचा घोटाळा आमदार राजेंद्र गावित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे. आमदार राजेंद्र गावित म्हणाले की वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन संबंधित 24 कोटी 64 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची माहिती आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचा घोटाळा हा नेमका कसा झाला याबाबत आमदार तथा पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. वसई विरार महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाची आपण चौकशी लावण्याचा आपण मागणी केलेली आहे. कशा प्रकारचा हा घोटाळा आहे? नक्की की वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या नागरी सुविधा आहे की ज्या सगळ्यात महत्त्वाचं घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि STP प्लॅन आणि ड्रेनेज सिस्टीम ह्या ज्या महानगरपालिकेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या करणं महानगरपालिकेने क्रमप्राप्त आहे. म्हणून तशाच प्रकारचा एक घनकचरा व्यवस्थापन संबंधातला एक प्रकल्प 2010 साली त्या ठिकाणी बनवला गेला, ज्यामध्ये संपूर्ण घनकचरा समस्यावरती एक शास्त्रोक्त पद्धतीने एक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एकत्रित महापालिका घनकचरा व्यवस्थापन या नावाने त्या ठिकाणी योजना हाती घेण्यात आली. आणि त्याचा जो हिस्सा जो आहे ती केंद्र सरकारचा 80%, त्याचप्रमाणे राज्य सरकार 10% अनुदान आणि 10% हा महापालिका त्या ठिकाणी भार उचलला होता. आणि म्हणून सॅटेलाइट शहरातील या ठिकाणी पायाभूत सुविधा विकास UID SST ह्या शास्त्रोक्त पद्धतीने जमीन भराव SLF या प्रकल्पासाठी 2012 साली त्या ठिकाणी निविदा काढण्यात आला. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी स्पर्धक मिळाले नसल्यामुळे त्या निविदा त्या ठिकाणी आपल्या काळामध्ये रद्द करण्यात आला. आणि त्याचप्रमाणे 2010 पासून आपलं हंजार बायोटेक एनर्जी या कंपनीला 250 प्रति टन एक टिफिन चार्जेस त्या ठिकाणी ही कंपनी देत होती. आणि सदर प्रोसेसिंग युनिटला 2013 मध्ये त्या ठिकाणी आग लागली आणि तो प्रकल्प त्या ठिकाणी जळून खाक झाला. परंतु त्यानंतर मात्र नगरपालिकेने हाच प्रकल्प पुढे त्या ठिकाणी न्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने त्या ठिकाणी ते करू शकले नाही. परंतु या ठिकाणी हा प्रक्रिया प्रकल्प प्रोसेसिंग युनिट शिवाय शास्त्रोक्त पद्धतीने जमीन भराव SLP प्रकल्प पुढे त्या ठिकाणी त्यांनी नेला. परंतु जोपर्यंत जड वस्तू प्रक्रिया करणारे युनिट कार्यरत नाही तोपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने जमीन भराव त्या ठिकाणी ते शक्य होत नाही. आणि म्हणून त्या जड वस्तू प्रक्रिया करणारे युनिट त्या ठिकाणी उपलब्ध झाल्याने त्यामुळे त्या ठिकाणी ते उपयोगी ठरले नाही. आणि 2017 मध्ये MS खिल्लारी एंटरप्राइज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला त्या ठिकाणी अदा केलेल्या चौथ्या धावत्या रनिंग बिल जवळजवळ सुमारे 24 कोटी 65 लाख रुपये ह्या पद्धतीने त्या ठिकाणी तो निधी त्या ठिकाणी त्याला प्राप्त झाला. आणि ह्या कंपनीने ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते न करता जवळजवळ या ठिकाणी IIT पवई मुंबई यांच्या माध्यमातून त्रयस्थ संस्थाचं त्या ठिकाणी परीक्षण झालं. आणि त्याच्या परीक्षण ऑडिटमध्ये 16 मे 2017 मध्ये त्या ठिकाणी सादर केलं की ही जी MS खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे ह्या कंपनीने त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं जे आपलं ऑडिट आहे महाराष्ट्र सरकारचं जे आपलं ऑडिट आहे ऑडिट नंबर आपलं लेखापरीक्षण आहे या लेखापरीक्षणाने त्या ठिकाणी वेळोवेळी त्या ठिकाणी त्या या MS खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सुमारे 24 कोटी 64 लाख रुपयाचा त्या ठिकाणी हा प्रकल्प वया गेला.
अशा प्रकारचं त्या ठिकाणी अनेकदा तासोरे मानण्यात आले. आणि IITने त्या ठिकाणी काही जे आपलं सजेशन केलं होतं की या ठिकाणी आपल्या महापालिकेने म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी निरीक्षणं केली. या त्रयस्थ संस्थेच्या अहवालाने महापालिकाने पर्यावरण नियमाचं त्या ठिकाणी त्यांनी पालन केलेलं नाही. त्याचप्रमाणे अचानक उद्भवणाऱ्या आगीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी साधनं त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे, स्वतंत्र घनकचऱ्यातून झिरपणाऱ्या द्रवावर योग्य प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणे, जड वस्तू बाहेर वगळण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायो मायनिंग पद्धती वापरणे आणि प्रकल्प सुरू करणे तसेच त्याची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ देणे, तसेच केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण अभियांत्रिकी संस्था यांच्या मार्गदर्शनासाठी त्या ठिकाणी सूचनांचे पालन करावे. अशा प्रकारे अनेक सूचना त्या ठिकाणी त्यांनी केल्या, परंतु दुर्दैवाने या महानगरपालिकेने त्याची पूर्तता केली नाही. आणि परिणाम स्वरूप या ठिकाणी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्यांना जवळजवळ एकाच वेळेस त्या ठिकाणी 80 लाख रुपये एका वेळेस दंड आकारला. त्यानंतर प्रत्येकी 20 लाख रुपये याप्रमाणे आतापर्यंत दंड आकारत आहे. आणि म्हणून हा जो दंड आहे हा सर्वसामान्य माणसांचा जो पडणारा जो भुर्दंड आहे, हा भुर्दंड त्या माणसांवरती त्या ठिकाणी माणसांवरती त्या कराच्या रूपाने त्या ठिकाणी पडतो आहे. माझी त्या ठिकाणी हा प्रश्न मी लक्षवेधी सूचना त्या ठिकाणी मी मांडली आणि त्या लक्षवेधी सूचनामध्ये त्या ठिकाणी नगरविकास मंत्री DCM साहेब यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की या संबंधामध्ये त्या ठिकाणी ही जी अनियमितता झालेली आहे, या अनियमितेवरती त्या ठिकाणी एक उच्च स्तरीची अशा प्रकारची चौकशी समिती नेमून जे ठेकेदार असेल किंवा जे संबंधित अधिकारी असेल ज्यांनी या ठिकाणी हे टेंडर्स वगैरे काढले आणि त्यांनी त्या ठिकाणी टेंडर देण्याचा प्रयत्न चुकीच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. आणि शिवाय हे जे टेंडर त्या ठिकाणी ज्यांच्यावरती जे ठेकेदार म्हणून होते पुनश्च त्यांना आजच्या घडीला तेच ठेकेदार त्या ठिकाणी पुनश्च त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि म्हणून हे दुबार टेंडर त्यांना देऊन एक प्रकारे या ठिकाणी शासनाचा मोठा म्हणजे कारवाई करण्याची त्या ठिकाणी शासनाच्या पैशांचा एक प्रकारे त्यांनी अपहार केला आहे. अशा पद्धतीचे मी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली आणि परिणाम स्वरूप त्या ठिकाणी जे नवीन जे टेंडर ज्यांच्यावरती कारवाई करण्याचं ठरलं असताना त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही, पुन्हा दुबार त्यांना त्या ठिकाणी टेंडर गेले ते टेंडर त्या ठिकाणी त्यांचे जे ठेका पद्धत आहे ती त्या ठिकाणी रद्द करण्यात यावी अशा प्रकारे त्या ठिकाणी मला संयुक्तरित्या त्या ठिकाणी उत्तर दिले. दरम्यान या प्रकरणाबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिले.